Hello friends, today we will see the endoplasmic reticulum, that is the network, frame network of cell, that is called as the endoplasmic reticulum. आता फ्रेम नेटवर्क फॉर्म करतो म्हणजे नेटवर्क लाईक स्ट्रक्चर जे आहे सेल मध्ये that is called as the endoplasmic reticulum and that is start from the nuclear membrane, means nuclear membrane पासून स्टार्ट होऊन तो जो सेल मेम्ब्रेन पर्यंत वाढत जातो दॅट इज द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. म्हणजे हे जे स्ट्रक्चर आहे न्यूक्लियर मेम्ब्रेन पासून स्टार्ट होऊन सेल मेम्ब्रेन पर्यंत आपला प्लाझ्मा मेम्ब्रेन जिथपर्यंत आहे तिथपर्यंत अटॅच असतो. म्हणजे वन एंड न्यूक्लियर मेम्ब्रेनला अटॅच आहे आणि दुसरं एंड प्लाझ्मा मेम्ब्रेनला. दॅट इज द नेटवर्क, फ्रेम नेटवर्क ऑफ सेल दॅट इज कॉल्ड ॲज द एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सेल मधलं जे सायटोप्लाझम आहे ते डिवाइड केले जाते एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम मध्ये. एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम हे सायटोप्लाझमला डिवाइड करते एक ल्युमेन साइट. या जे ल्युमेन्स फॉर्म झालेले आहेत दॅट इज द ल्युमेन अँड दॅट सॅक लाइक स्ट्रक्चर दॅट इज कॉल्ड ॲज द सिस्टर्नी. हे जे ल्युमेन लाइक स्ट्रक्चर आहे त्याला सिस्टर्नी म्हणतात आणि हे जे सिस्टर्नी आहेत या ल्युमेन लाइक स्ट्रक्चर डिवाइड करते सायटोप्लाझमला दोन टाइप्स मध्ये, दोन पार्ट मध्ये. एक लॅमिनल सायटोप्लाझम अँड वन इज अदर इज नॉन लॅमिनल सायटोप्लाझम. म्हणजे हे जे सायटोप्लाझम आहे लॅमिन मधले असणारा सायटोप्लाझम दॅट इज द लॅमिनल सायटोप्लाझम अँड विदाउट लॅमिनल other cytoplasm is called as the non-laminal cytoplasm. The membrane of ER म्हणजे एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमची जी मेम्ब्रेन आहे ती सगळ्या ऑल ऑर्गेनेल्सला सपोर्ट करते. कशासाठी सपोर्ट करते? त्यांची जी पोझिशन आहे ती पोझिशन मेंटेन करण्यासाठी. म्हणजे त्यांची जी जागा आहे ती मेंटेन करण्यासाठी हे फ्रेम नेटवर्क जे आहे सेलचं हे काय करते, मेंटेन करते की ज्या ऑर्गेनेलची जी पोझिशन आहे तीच पोझिशन कन्फर्म राहते. म्हणजे सेल मधले जे ऑर्गेनेल्स आहेत ते ऑर्गेनेल्स मूव्ह करत नाहीत, फक्त सायटोप्लाझम मूव्ह करतं पण सेल ऑर्गेनेल जे आहे ॲज इट इज राहतात. आणि या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम दोन टाइपचे आहेत. ते कोणते दोन टाइपचे आहेत? मग एक स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, एक रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता हे दोन टाइप जे पडले ते सुद्धा कशामुळे पडले? बिकॉज ऑफ प्रेझेन्स ऑफ रिबोझोम्स. रिबोझोम्स ज्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वर प्रेझेंट आहे दॅट इज कॉल्ड ॲज द रफ टाइप ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि ज्या एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वर रिबोझोम प्रेझेंट नाही आहे दॅट इज कॉल्ड ॲज द स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आता रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वर रिबोझोम्स प्रेझेंट आहे म्हणून मग त्यांचं जे फंक्शन आहे ते डिफरंट असेल. रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वर रिबोझोम प्रेझेंट आहेत, मग त्यांचं फंक्शन जे आहे दॅट इज द प्रोटीन सिंथेसिस. बिकॉज रिबोझोम इज कॉल्ड ॲज द प्रोटीन फॅक्टरीज. रिबोझोमला प्रोटीन फॅक्टरीज म्हटलं जाते म्हणून मग एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वर प्रेझेंट असणारे जे रिबोझोम्स आहेत दॅट प्रोड्यूस ऑर द सिंथेसाइज द प्रोटीन्स. बट स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम वर there is not presence of ribosomes, that is the smooth endoplasmic reticulum. Therefore that smooth endoplasmic reticulum show the different type of functions other than protein synthesis. Then now we will see that endoplasmic reticulum, that are the ribosomes which are present in endoplasmic reticulum, that are the rough endoplasmic reticulum and that are the smooth endoplasmic reticulum. There is the absence of ribosomes. Now we will see the functions of endoplasmic reticulum. We know that the two types of endoplasmic reticulum, rough endoplasmic reticulum and smooth endoplasmic reticulum. The smooth endoplasmic reticulum carry out the different function and rough endoplasmic reticulum also carry out the different functions. They are differ by their functions also. The smooth endoplasmic reticulum secrete the lipids. हा जो स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आहे हा काय करतो, सिक्रेशन ऑफ लिपिड्स, लिपिडचं सिक्रेशन करतो. फॉर एक्झाम्पल स्टिरॉइड्स जे असतात इपिथेलियल सेल्स मधले, कॉर्टिकल सेल्स मधले ते
स्टिरॉइड सेल्स जे आहेत ते सिक्रेट करतात स्टिरॉइड स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम अँड दॅट इन द टेस्टिज अँड ओव्हरीज मध्ये. टेस्टिज आणि ओव्हरीज हा पार्ट आहे एक बॉडीतला, त्या बॉडीतल्या पार्ट मध्ये स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करतो, लिपिड्स सिक्रेट करतो. तर ते लिपिड्स कसे आहेत, स्टिरॉइड्स आहेत, जे स्टिरॉइड्स टेस्टिज आणि ओव्हरीज मध्ये सिक्रेट होतात. सेकंड फंक्शन ऑफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम इज द डिटॉक्सिफिकेशन. डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतो इन लिव्हर सेल. लिव्हर सेल मध्ये स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करतो, डिटॉक्सिफिकेशन. आता आपल्या बॉडीमध्ये एखादा टॉक्सिक पदार्थ गेला आहे, आपल्याला माहित नाही आहे, पण तो टॉक्सिक पदार्थ त्याचे आपल्या बॉडीवर काही हार्मफुल इफेक्ट झाले नाही पाहिजे, त्यासाठी हा स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम काय करतो, त्या सबस्टन्सचं जे टॉक्सिक सबस्टन्स आहे ते काय करतो, डिफरन्शिएट करतो त्या सबस्टन्स पासून. म्हणजे त्या सबस्टन्स पासून ते डिटॉक्सिफिकेशन म्हणजे टॉक्सिक सबस्टन्सला डिटॉक्सिफिकेशन सबस्टन्स मध्ये कन्व्हर्ट करण्याचं काम स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतो. आणि हे सगळं होतं कोणाच्या मार्फत, पॅन्क्रियाटिक सेल्सच्या मार्फत. आता हे जे लिव्हर सेल्स मध्ये स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम प्रेझेंट आहे, ते स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम करतात. एखाद्या वेळेस पहा, फॉर एक्झाम्पल रात्रीची भाजी आहे ती सकाळी खाल्ली गेली आहे, पण त्याच्यामध्ये जे टॉक्सिक सबस्टन्स आहे ते फॉर्म होण्याची जी रिॲक्शन आहे ती स्टार्ट झालेली आहे, पण हे आपल्याला माहित नाही आहे आणि ती आपल्या बॉडीमध्ये गेली. आपण जर खाल्ल्या गेली तर त्याचे जे टॉक्सिक सबस्टन्सचे जे हार्मफुल इफेक्ट्स आपल्या बॉडीवर होतील ते झाले नाही पाहिजे, याच्यासाठी त्या सबस्टन्सला, त्या भाजीला, ते जे आतमध्ये गेले आपल्या बॉडीच्या त्यालाच डिटॉक्सिफाय करण्याचं काम कोण करतो, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतो. अँड ऑल्सो स्टोरेज ऑफ कॅल्शियम, म्हणजे कॅल्शियम मध्ये कॅल्शियम असणारे प्रोडक्ट, फूड प्रोडक्ट जे आपण खाल्ले त्याच्यापासून कॅल्शियम वेगळं करून त्याचं स्टोरेज करण्याचं काम सुद्धा स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतो. म्हणजेच मेन 3 फंक्शन्स करतो स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. कोणकोणते, पहिला करतो सिक्रेशन ऑफ लिपिड्स, लिपिडचं सिक्रेशन करतो स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मग सिक्रेशन कोणते करतो, स्टिरॉइड्सचं, कुठं, टेस्टिज आणि ओव्हरीज मध्ये. सेकंड आहे की डिटॉक्सिफिकेशन करतो, जे टॉक्सिक सबस्टन्स आपल्या बॉडीमध्ये एंटर झालेले आहेत त्या टॉक्सिक सबस्टन्सचं डिटॉक्सिफिकेशन करण्याचं काम सुद्धा स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतं. आणि हे सगळं होतं लिव्हर सेल्स मध्ये. म्हणजे लिव्हर जो पार्ट आहे आपल्या बॉडी मधला तो डायजेस्टिव्ह सिस्टीम मधला एक पार्ट आहे, डायजेस्टिव्ह सिस्टीम मधला पार्ट आहे. तर त्या सेल्स मध्ये टॉक्सिक सबस्टन्स जे आपल्या बॉडीमध्ये गेले आहेत त्यांचं डिटॉक्सिफिकेशन करून ते हार्मफुलचं कसे युजफुल प्रोडक्ट मध्ये करून त्यांचं जे युजफुल प्रोडक्ट मध्ये कन्व्हर्शन करते ते कोण करते, तर स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. आणि थर्ड जे फंक्शन आहे स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं ते आहे डिपॉझिशन ऑफ कॅल्शियम. कॅल्शियमचं डिपॉझिशन करते, कुठे करते, मसल सेल्स मध्ये. म्हणजे आपले जे मसल सेल्स आहेत त्या मसल सेल्स मध्ये कॅल्शियमचं डिपॉझिशन करण्यासाठी कोण वर्क करतो, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. मग एखादे आपण समजा दुधामध्ये कॅल्शियम जास्त असतं तर दूध घेतल्यानंतर त्या दुधातलं कॅल्शियम वेगळं करून त्याचं डिपॉझिशन करण्याचं काम कोण करतो, स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. जसे आपण स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे फंक्शन पाहिले तसेच रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे सुद्धा फंक्शन्स आहेत. मग आता रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचे फंक्शन काय आहे, प्रोटीन सिंथेसिस. बिकॉज ऑफ they have the ribosomes. Ribosomes are the protein factories. Ribosome जे आहेत ते प्रोटीन फॅक्टरी करणारे फॅक्टर्स आहेत. म्हणून मग हे जे रिबोझोम्स ज्याच्यावर प्रेझेंट आहे तो काय करेल, प्रोटीन सिक्रेट करेल किंवा प्रोटीनचं सिंथेसिस करेल. आता प्रोटीनचं सिंथेसिस करायच्या वेळेस प्रोटीन सिंथेसिस होतो. आता प्रोटीन सिंथेसिस कुठे होतो, जनरली प्रोटीन जो आहे सिंथेसिस होतो पॅन्क्रियाटिक सेलमध्ये. फॉर एक्झाम्पल पॅन्क्रियाटिक सेलमध्ये जो पॅन्क्रियाज इन्सुलिन सिक्रेट करतो दॅट इज द प्रोटीन. इन्सुलिन नावाचा सबस्टन्स तुम्हाला माहित असेल, दॅट इज द प्रोटीन. अँड दॅट काय करतो, तो मेंटेन करतो लेवल, आपल्या ब्लड मधल्या शुगरची लेवल मेंटेन करण्याचं काम कोणाचं आहे, इन्सुलिनचं आहे. अँड दॅट इन्सुलिन इज सिक्रेटेड बाय द रिबोझोम्स और द प्रोड्यूस दॅट इज द प्रोटीन. तो जो इन्सुलिन सिक्रेट होतो तो प्रोटीन फॅक्टरीज मधून होतो, म्हणजे रिबोझोम्स मार्फत होतो. आणि तो काय करतो, तर
आपल्या बॉडीमधलं जे ब्लड आहे त्या ब्लडमधलं शुगरचं जे पर्सेंटेज आहे ते मेंटेन करण्याचं काम कोण करतो? इन्सुलिन. अँड दॅट इन्सुलिन इज अ प्रोटीन. नेक्स्ट आता रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं जे फंक्शन आहे ते काय आहे की रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमवर रिबोझोम्स प्रेझेंट आहेत. मग रिबोझोम जे आहेत ते प्रोटीन सिक्रीट करतात म्हणून त्याला प्रोटीन सिक्रिशन सुद्धा म्हणतात. प्रोटीन सिक्रिशन म्हणतात. म्हणजेच रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचं आपण जे फंक्शन पाहून राहिलो की प्रोटीनचं सिंथेसिस करणं. फॉर एक्झाम्पल इन्सुलिन हे जे आहे हे प्रोटीन सिंथेसिस केले जाते ते पॅन्क्रियाटिक सेल्समध्ये. आता रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम आल्सो इन्व्हॉल्व इन द फॉर्मेशन ऑफ सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनच्या फॉर्मेशन मध्ये सुद्धा रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम महत्वाचा रोल प्ले करतं. आता इम्पॉर्टंट रोल प्ले कसा करतं तर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम जे आहे तो इट स्टार्ट फ्रॉम द न्यूक्लियर मेम्ब्रेन टू द सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेन पर्यंत नेटवर्क फॉर्म झालेलं असतं आणि सेल मेम्ब्रेन फॉर्म करण्याच्या कामात सुद्धा हा पार्टिसिपेट असतो. म्हणून हा रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सेल मेम्ब्रेन सुद्धा फॉर्म करण्याचं काम करतं. आता सेल मेम्ब्रेन फॉर्म करण्याचं काम तर करतं. आपण एंडोमेम्ब्रेन सिस्टीम पाहिली सायटोप्लाझम मध्ये ज्याच्यामध्ये न्यूक्लियर मेम्ब्रेन, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, गोल्जी कॉम्प्लेक्स, लायझोझोम्स, वेसिकल्स आणि व्हॅक्युअल्स असतात. आता हे सगळे जे आहेत त्यांची जी मेम्ब्रेन आहे ही मेम्ब्रेन फॉर्म करण्याचं काम सुद्धा रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतो. दॅट आर द ऑल फंक्शन्स ऑफ द रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम. म्हणजेच स्मूथ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सुद्धा 3 फंक्शन्स करतो आणि रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम सुद्धा 3 फंक्शन्स करतो. कोणकोणते तर रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलमचा आहे प्रोटीन सिंथेसिस. फर्स्टली प्रोटीन सिंथेसिस झाल्यानंतर तो रिबोझोम जे आहेत ते प्रोटीन सिक्रीट करतात. प्रोटीन सिक्रिशन करण्याचं काम सुद्धा रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम करतो. आणि थर्ड जे आहे ते सेल मेम्ब्रेन फॉर्मेशन करण्याचं म्हणजे एंडोमेम्ब्रेन सिस्टीम जी फॉर्म झालेली आहे सेलमध्ये ते सगळं ऑल फंक्शन्स आर कॅरी आउट बाय द रफ एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम.